झी 24 तास एक पाऊल पुढे. पॉइंट ऑफ नो रिटर्न म्हणतात तशा पद्धतीची टोकाची भूमिका भाजपने या प्रकरणात घेतलेली आहे आणि जोपर्यंत पंतप्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत संसदेचं कामकाज चालणार नाही ना याच्यावर चर्चा होणार. याच्यामुळे असं झालेलं आहे की असं आहे जगातलं कोणतंही सरकार आहे ते आपल्या पंतप्रधानांना बळी देऊन विरोधी पक्षांशी चर्चा करेल किंवा संसद चालवेल असं घडणार नाही. त्यामुळे भाजपची ही मागणी कितपत व्यवहार्य आहे हे भाजपने ठरवावं. त्यामुळे त्यांनी केलेली मागणी कुठचंही सरकार मान्य करेल. उद्या भाजपचं जरी सरकार असलं तरी त्यांनी ही मागणी मान्य केली असती का जर काँग्रेसनी अशी मागणी केली असती तर त्याच्यामुळे इथे कुठेतरी मला वाटतं की भाजपतर्फे ही एक टोकाची भूमिका घेतली जाते. कारण शेवटी संसद हे जी व्यासपीठ आहे किंवा जे सर्वोच्च व्यासपीठ आपण मानतो या लोकशाही व्यवस्थेतलं तर चर्चा हे त्याचं मुख्य ज्याला म्हणतो आत्मा आहे. तुम्हाला जे काही मांडायचे जे काही म्हणायचे ते तुम्ही संसदेमध्ये प्रभावीपणे मांडू शकता. त्याच्यासाठी अनेक संसदीय हत्यारं तुमच्याकडे उपलब्ध आहेत आणि जेटली किंवा आता गोपीनाथ मुंडे म्हणले की चर्चा कशासाठी करायची. आम्ही स्पेक्ट्रमवर चर्चा केली, CWGवर चर्चा केली, प्राईम मिनिस्टरनी उत्तर दिलं. पण त्याच्याच पुढे ते असंही म्हणाले की कलमाडींना अटक झाली, राजाला अटक झाली किंवा जे काही कारवाई झाली तर मग हे जर होत असेल चर्चेनी तर ही जी कॉन्ट्राडिक्शन त्यांच्याच बोलण्यामध्ये आहे. अगदी त्यामुळे मला वाटतं की चर्चा जरूर केली जावी. ज्या काही मागण्या असतील किंवा जे काही अगदी पंतप्रधानांना हकलून द्या वगैरे जे काय असेल ते त्यांनी संसदेच्या पटलावर जरूर म्हणावं. अगदी संसदेच्या पटलावर मांडावं. मात्र अशा प्रकारची मागणी करणं व्यवहार्य आहे का असं जो मूळ मुद्दा आहे. आपण माधव भंडारींना विचारूया. भंडारी साहेब काय म्हणाल, अशा प्रकारची मागणी लावून धरणं, आधी राजीनाम्याची मागणी आणि तरच पुढे चर्चा होईल, ही मागणी मुळात व्यवहार्य आहे का? नाही, जो काही संसदीय पक्षाच्या धोरणाने निर्णय घेतला असेल तो त्या ठिकाणची व्यवहार्यता आहे, तिथलं जे काही कार्यपद्धती आहे त्याच्या आधारावर त्यांनी घेतलेले निर्णय असेल त्या पद्धतीने ते भूमिका मांडतात. मला बागायतकरांनी मांडलेल्या 2-3 मुद्द्यांबद्दल नवल वाटलं की ते स्वतः दिल्लीतले एक जाणकार पत्रकार आहेत, अत्यंत बारकाव्यानिशी माहिती बाळगणारे पत्रकार आहेत. त्यांनी जे चर्चेबद्दल सांगितलं आणि जे मुंडे साहेबांच्या विधानांमध्ये विरोधाभास आहे असं त्यांना वाटलं, ज्या काही कारवाईचा उल्लेख मुंडे साहेबांनी केला किंवा बागायतकर ज्याचा उल्लेख करतायत त्यातली कुठलीही कारवाई सरकारने केलेली नाही. ती जी कारवाई झाली ती संसदेतल्या चर्चेने झालेली नाही. ती कारवाई झाली न्यायालयाच्या कामकाजामध्ये, न्यायालयाच्या आदेशामुळे झाली. त्यामुळे चर्चा करून संसदेच्या व्यासपीठाचा, संसदेच्या आयुधांचा वापर करून या सगळ्या विषयांपैकी एखाद्या विषयावरती सरकारने काही कारवाई केली किंवा ती कारवाई करण्यामध्ये विरोधकांना यश मिळालं असं झालेलं नाही. मुद्दा असा आहे की मग पंतप्रधान जर दोषी असतील तर जर न्यायालयीन प्रक्रियेतून कारवाई झाली, जशी कलमाडींवर झाली, ए राजांवर झाली, तशीच पंतप्रधानांवर सुद्धा होऊ शकते जर ते दोषी असतील तर. त्यासाठी असं पवित्र घेण्याची काय गरज आहे? म्हणूनच त्याच्यासाठी एका बाजूला न्यायालयाकडे जायचं की हा विषय वेगळा आहे, अगदी दुसऱ्या बाजूनी संसदेमध्ये ही भूमिका घेण्याची वेळ आली अशासाठी की सत्ताधारी काँग्रेस ही कुठल्याही अर्थाने चर्चेला, विरोधकांशी वैचारिक देवाणघेवाण करायला, संवाद करायला तयार असते असा अनुभव ह्या 7-8 वर्षात आलेला नाही. प्रत्येक वेळेला संवादापासून पाठ फिरवणं हे या आघाडी सरकारचं वैशिष्ट्य राहिलेलं, आघाडीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे. आणि या आघाडीचे जे 2 नेते आहेत, आघाडीच्या अध्यक्षा आणि आघाडीचे पंतप्रधान, हे दोघेही माध्यमांशी, जनतेशी, विरोधकांशी संवाद करायला कधीही तयार असतात असं चित्र दिसलेलं नाही. अगदी. सावंत सर काय म्हणाल, चर्चेलाच तयार नसतात काँग्रेसचे नेते आणि त्यांनी सोनिया गांधी पंतप्रधानांचं नाव घेतलेलं आहे. हा डेडलॉक एक प्रकारे झालेला आहे, 4 दिवस झालेले आहेत, 6 कोटींपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. कसं काँग्रेस याकडे बघतं? काँग्रेस आता हा डेडलॉक कसा सोडवणार? मला एकंदरच वाटतं की आजकालची जी भाजपची जी प्रवृत्ती राहिलेली आहे ना, त्याला ते चांगल्या शब्दात म्हणायचं झालं तर शर्विलकस्य प्रतिशंकनात, एकंदरच त्यांची जी भूमिका पाहिली तर अत्यंत दुटप्पीपणाची राहिलेली आहे. तुम्हाला ह्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर हा जो आता कोळशाच्या संदर्भात आपण जरा चर्चा करू, गेल्या 7-8 महिन्याच्या अगोदरच हा जो कॅगचा रिपोर्ट आहे हा लीक फॉर्मॅटमध्ये त्याच्यावर आणला गेला. त्या लीक फॉर्मॅटमध्ये 10 लाख कोटीचा भ्रष्टाचार आहे
अशा तऱ्हेचं एक चित्र उभारण्यात गेलं आणि पंतप्रधानांचं कार्यालय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे अशा तऱ्हेचा बबरा केला गेला आणि त्याच्यामध्ये टीम अण्णा असेल, भाजप टीम अण्णाच्या आणि त्या रामदेव बाबांच्या मागे लपून कशा तऱ्हेने वार करतो हे जनतेने पाहिलं आणि त्याचबरोबर संसदेमध्ये किती त्याच्यावरती हंगामा केला गेला ह्याही देखील माहिती आहे. मला म्हणायचंय आज कॅगचा एक रिपोर्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये किती फरक आहे, 10 लाख कोटीच्या वरनं 1,86,000 कोटी अशा तऱ्हेचं केलेलं आहे आणि त्याचबरोबर पीएमओला त्याच्यामधनं क्लीन चिट दिले गेलेले आहे. त्यांनी जे 2 ऑब्झर्वेशन केलेले आहेत की त्याच्यामध्ये स्क्रीनिंग कमिटी आणि मॉनिटरिंग मेकॅनिझम नव्हतं, ह्या 2 गोष्टींवरती त्यांनी ऑब्जेक्शन केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा घोटाळा जर पाहिला तुम्ही तर तो जो त्याची ती चर्चा आपण पुढे आता करू. पहिल्या सुरुवातीला संसदीय प्रक्रियावरती ह्यांचा विश्वास आहे की नाही हा एक प्रश्न उद्भवतो. तुम्हाला एकच गोष्ट माहिती पाहिजे की ज्या वेळेला कुठलाही कॅगचा अहवाल पटलावर येतो तो पीएससीकडे जातो, पीएससी मध्ये त्याच्यावर चर्चा होते. त्या पीएससीचा अध्यक्ष कोण असतो, तो विरोधी पक्षाचा नेता, आज मुरली मनोहर जोशी त्या पीएससीचे अध्यक्ष आहेत. त्याच्यावरती त्याच्यामध्ये कॅगचे मेंबरही असतात, त्या डिपार्टमेंटचे लोक त्यामध्ये येतात आणि त्याच्यावरती चर्चा करतात. आक्षेप मागे घेण्याचा अधिकार पीएससीचा असतो आणि त्याच्यानंतर समग्र अहवाल चर्चा करून कॅगचे मेंबर असताना देखील होतो आणि तो संसदेवर मांडला जातो संसदेच्या समोर आणि त्यावरची ही चर्चा झाली पाहिजे खऱ्या अर्थानं. म्हणजे ही सगळी चर्चा करण्याची प्रोसिजर बाकी आहे. आजची परिस्थिती काय आहे की ह्याला कालांतराने वेळ लागेल अशा तऱ्हेची भावना करून एकंदरच युपीए गव्हर्नमेंटची विश्वासार्हता कशा तऱ्हेने डॅमेज होईल, पंतप्रधानांची विश्वासार्हता कशा तऱ्हेने डॅमेज होईल, ह्यांची विश्वासार्हता वाढत नाहीये, परंतु ह्याच्याकडे यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच दृष्टीने जनतेला आणि देशाच्या जाण्याचं काम चाललेलं आहे. मुद्द्यांवर किंवा कॅबिनेटचा धपका ठेवलेला आहे, त्याच्यावर चर्चा न करण्याचं कारण हे आहे की त्याच्यात चर्चा करण्यासारखे मुद्दे नाहीयेत. एकच आमची तयारी आहे ना, म्हणूनच बोलतो की संकेत काय आहेत की पीएससीच्या जे अहवाल असतो त्याच्यावर चर्चा होते, कॅगच्या अहवालावर चर्चा कधीच होत नसते, ह्यांनाही माहिती आहे. आज ज्या तऱ्हेने आम्ही पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही चर्चा करायला, संकेत सोडून देखील चर्चा करायला तयार आहोत आणि पुढे यायला तयार आहोत. आम्ही चर्चेत, पंतप्रधान हेच नाही म्हणाले की आम्ही चर्चा करतो, ते म्हणाले मी चर्चेत स्वतः सहभागी होतो. तुम्ही या चर्चेला जर तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे, सत्य आहे असं तुम्हाला वाटतं, तुमचं आर्ग्युमेंट चांगला आहे, तर देशाच्या जनतेला धरू दे ना की कोणतं काय सत्य आहे काय असत्य आहे. परंतु एकंदरच तुम्हाला म्हणायचंय आजच्या परिस्थितीमध्ये चर्चा जो चेहरा आहे खऱ्या अर्थाने यांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे या प्रकरणामध्ये ती समोर येईल लोकांच्या. त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट ह्यांचे जे आहेत त्यांनी त्याला कॉन्ट्राडिक्शन केलेलं आहे ते लक्षात येईल. एकंदरच स्क्रीनिंग कमिटीमध्ये ह्यांचे मेंबर्स किती होते यांच्या राज्य सरकारांचे ते लक्षात येईल. या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर यांचा जो चेहरा उघड पडणार आहे, ह्याला यांचा भीतीमुळे हे पुढेपणाचं धोरण घेतलेलं आहे. अगदी भंडारी साहेब, हे जे मुद्दे सावंतांनी मांडलेले आहेत आणि त्याचबरोबर केंद्रीय पातळीवरच्या मंत्र्यांनी सुद्धा जे मुद्दे मांडलेले आहेत की असा भ्रष्टाचार झाला असता किंवा कॅगनी जे आपल्या अहवालात म्हणलेला आहे की जर त्या खाणींमधून कोळसा निघाला असता आणि जर तो कोळसा विकला गेला असता तर जो फायदा झाला असता त्याचा हा आकडा आहे. वास्तविक एकाच खाणीतून फक्त उत्खनन झालं, बाकीच्या खाणींमधून उत्खननच झालेलं नव्हतं. तरी सुद्धा हा घोटाळाच असूच शकत नाही, हे सगळे दावे प्रतिदावे आहेत. तरी सुद्धा चर्चा करणं हा यातला मूळ भाग आहे. चर्चा केल्याशिवाय प्रक्रिया पुढे कशी जाणार? आणि चर्चा करायला कोणीच नकार दिलेला नाही. भाजपनी नकार दिलाय, भाजपनी नकार दिलाय. आता ऐका ना, म्हणून तर सांगितलं की मला पुढचं बोलू द्या ना. या सरकारबरोबर भाजपने आजही नकार दिलेला आहे. या सरकारबरोबर गेल्या 8 वर्षातले जे अनुभव आहेत त्या अनुभवातून आजची भूमिका आलेली आहे. एक तर या सरकारची भूमिका जेव्हा प्रश्न उपस्थित होतो, जेव्हा कॉमनवेल्थ गेमच्या घोटाळ्यांचा विषय आला तेव्हा भूमिका अशी काहीच नाही, काही झालेलं नाही, सगळं ऑलवेल आहे, सगळं उत्तम आहे, कुणीच काही केलेलं नाही, भ्रष्टाचार झालेला नाही, एक दमडीचा भ्रष्टाचार नाही, अमकं तमकं सगळं, चर्चा करणार नाही. भ्रष्टाचार निघाला, सुरेश कलमाडी तुरुंगात गेले. 2G स्पेक्ट्रमच्या वेळेला हीच भूमिका होती. जे आज कॅगच्या रिपोर्टबद्दल सांगितलं जात आहे की हे काल्पनिक आकडे आहेत. 2G स्पेक्ट्रमच्या वेळेला सुद्धा हेच सांगितलं जात होतं, हे काल्पनिक आकडे आहेत. जे सावंत साहेबांनी सगळा सुपस्कार सांगितला ना पीएससीचा वगैरे, तर कॅगच्या 2G स्पेक्ट्रमच्या कॅगच्या अहवालाच्या पीएससीचं काँग्रेसने काय केलं? चालू आहे चर्चा. कुठे चालू आहे? तो अहवाल तुम्ही दडपून टाकला चालू आहे. नाहीये चालू. तेच मी आपल्याला सांगतो की आपण ती चर्चा दडपून टाकलीत. जेपीसीचं कामकाज सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने अडकवून ठेवलंय की त्यातून पुढे काही निष्पन्न होणार नाही. जेव्हा तुम्ही आम्हाला संसदेच्या व्यासपीठाच्या आदराच्या गोष्टी सांगता, जेव्हा तुम्ही आम्हाला संसदीय आयुधांच्या आदराबद्दलच्या गोष्टी सांगता, तेव्हा काँग्रेसचं गेल्या 8 वर्षातलं सोडा, जेव्हा अटलजींचं सरकार होतं तेव्हा ह्याच काँग्रेसने, याच सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली संसदेची अधिवेशनं किती काळ बंद पाडली होती आणि काय त्याच्यातून साध्य केलं होतं? अगदी म्हणजे जुन्या अनुभवांवरून भाजपने आता असं ठरवलेलं आहे की आता चर्चा नाही, आता थेट राजीनामा आणि त्यानंतरच चर्चा. अजित अभ्यंकर आपल्या सोबत आहेत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.